अक्षय सर आणि अनिकेत सर यांनी आपल्याला बहुमोलाचा वेळ दिला. हॅलो. खरंच आम्ही त्यांचे संकट आभारी कोणताही आहोत. येऊ दे. आणि पुढील संकटावर सामन्यास वळूयात. धारावी वर्सेस मोरिया 11 काळ चौकी. संकट फायनल कोणताही येऊ सामना द्या. संकटावर 4 अशा षटकांचा प्रकारे होईल. तुटून पडाय की चकी जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आयुष्यात मित्रांनो कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांचा विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि हा होणारा सामना ही 15 चेंडूंचा असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. 15 चेंडूंचा फायनलचा सामना होईल. दोन्ही संघाचा एक एक खेळाडू इथे स्टेजवर पाठवायचा समालोचन कक्षात. विलास विलास स्कोरबुक कुठे आहे? स्कोरबुक विलास. दोन्ही संघांनी आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात पाठवा. लवकरात लवकर प्लीज सहकार्य करावे. मोरिया आणि का किल्ला दोन्ही संघांनी एक एक खेळाडू इथे पाठवायचा आहे. कृपया खेळाडूंची नावे देण्यासाठी कोणाला तरी इथे पाठवा. हा सामना युट्यूब लाईव्ह असल्यामुळे नावं देणं अपेक्षित आहे.
सुरुवात शुभ करायची प्रयत्न चालूच. आणि समालोचन कक्षात विलास यांचे आगमन. सकाळपासून त्यांनी आपल्याला त्यांचा बहुमूल्य वेळ दिलेला आहे. खरंच आणि आता मात्र चालू होतोय तो म्हणजे फायनलचा सामना धारावी मेंटेनन्स वर्सेस मोरिया 11. पहिला चेंडू. ओ सीमा रेखा पार. पहिला चेंडू मेंटेनन्स वर्सेस मोरिया 11. पहिला चेंडू तरी सुद्धा चांगल्या प्रकारे बनवून मारला. तू बोलल्याप्रमाणे शुभमने शुभ सुरुवात केली आहे. वाटलं होतं मला म्हणून तर मी डायलॉग मारला होता ना. पण समोरच्या संघासाठी आवाज कमी ठेवा जाते. पोलीसवाले बिलीसवाले आले ना संध्याकाळ झाले ते नाही येणार ना. बसतात ना मागे. काल माहिती ना किती आले. दुसरा चेंडू. बघूया शुभम कसा टाकतोय. अतिशय ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू. सुरेख असा चेंडू. वेल कम बॅक टाकतोय. अतिशय ओ काय कमबॅक केलाय. बाद शुभमने पहिला चेंडू षटकार दिला आणि त्याचा गडी सुद्धा बाद केलेला आहे. पहिला गडी बाद. मोरिया अतिशय ओ आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला आलेले आहेत ते म्हणजे दर्शन बांदेकर सारखे सेम हाईट कोकणातले नावाजलेले बॅट्समन. गोलंदाजी सुद्धा करतात दर्शन बांदेकर. बघूया दर्शन काय करतात. बॉलिंगचा मारा करताना शुभम. उंच असा टोलावलेला चेंडू. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. थँक्यू अंपायर. जल्लोष होते मुंबईत. मारतो उचलून. आता तर खरी मजा आहे. फायनल अंतिम सामन्यामध्ये किती धावा होत आहेत. तुला काय वाटतं किती धावांचं लक्ष. मला वाटतं 50 प्लस धावा झाल्याच पाहिजेत. मला वाटतं 30 धावांचं लक्ष देतील. 30 धावांपर्यंत जाईल. नक्कीच मयूर. 15 चेंडूंचा सामना आहे त्यामुळे रणसंख्या ही 30-35. दिसत कसा नाही. मेन प्लेअर आहे त्यांचा. 3 विकेट काल घालवल्या त्यांनी त्याच्यासाठी. माहिती आहे ना. हा माहिती. स्ट्राईकला होता त्याला. तो स्ट्राईक पाहिजे होती त्याला. पण तो गेम पण आहे रे तसा. याची पण बॉलर नाही. आणि बॉलिंगला आले आहेत ते म्हणजे रोशन. मगाशीच मयूर आपण बघितलं प्रकाश यांनी खूप प्रकाश पाडला होता. रोशन काय रोषणाई घालतायत ते बघू आपण. हो नक्कीच. अंतिम सामन्यामध्ये टीम आली म्हणजे खरंच चांगले गोलंदाज असतील असं मला वाटतं. बघूया क्रिकेट आहे काय होऊ शकतं.
नक्कीच मयूर, शेवटच्या चेंडूपर्यंत. पंचांनी नो दिलेला आहे. खूपच वर होता चेंडू, त्यामुळे पंचांनी नो दिलेला आहे. फ्री हिट आहे का अंपायर? फ्री हिट आहे का अंपायर? पंचांनी नो दिलेला आहे. फ्री हिट. खूपच फ्री हिट चेंडू. बघूया सनद त्याचा काही फायदा उचलतायत का आपल्या टीमसाठी. अंपायर डेड बॉल. फ्री हिट तसाच राहील. सनद यांना पुन्हा एकदा संधी. रोशन यांचा प्रकाश स्वतःकडे घेऊन टीमसाठी काही रन बनवतायत का बघूया सनद. सामना थांबवायचा नाही, लवकरात लवकर चालू करायचा आहे. मोरिया आणि धारावी दोन्ही संघांना नम्रतेची विनंती, वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्या. मयूर, मला वाटतं एवढ्या प्रयत्नानंतर फायनलला येणं म्हणजे खूप मोठी बाब आहे. यासाठी हो. खूप प्रयत्न करावे लागले. जिद्द, चिकाटी, मेहनत या सर्व गोष्टी लागतात, तेव्हा कुठेतरी तुम्ही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचता. आणि एवढ्या तडपत्या उन्हामध्ये खेळणं काही सोपं काम नाहीये. कालपासून आपले सामने हे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालले होते. मैदानात कोणीही धूम्रपान व्यसन करू नये. दंडात्मक कारवाई करण्यात येईल कोणीही आढळल्यास. जर कोणी करत असेल तर आत्ताच बाहेर जावे. मैदानात कोणीही व्यसन करू नये. ज्याला व्यसन करताना आढळलं त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अतिशय सुंदर असा चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये बॅड लक. मित्रांनो, क्रिकेट अतिशय सुंदर म्हणजे कला आहे. चेंडू कलेमध्ये व्यसन नसावं असं मला वाटतं मयूर. क्रिकेट म्हणजे काय, एकाच चेंडू 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट, आणि 6 चेंडू मध्ये एकही धाव न निघणे म्हणजे क्रिकेट. नक्कीच मयूर. पुढचा चेंडू सरळ दिशेने मारलेला. एक धाव पूर्ण. सिनियर खेळाडूचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट, आणि ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. एखादा कठीण झेल सोप्या रीतीने झेलणं म्हणजे क्रिकेट, आणि एकदा कठीण झेल सुटणे म्हणजे क्रिकेट. हे आहे मित्रांनो क्रिकेट. नक्कीच मयूर, अतिशय मोलाचा असा संदेश तुम्ही दिलेला आहे. खरंच या संदेशावरनं तुमचा अनुभवही दिसून येत आहे मयूर. नक्कीच. सरळ टोलावलेला चेंडू आणि हा सुंदर असा झेल. खरंच कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. अतिशय सुंदर असा झेल घेतलेला आहे. सरळ टोलावलेला चेंडू. प्रतिकाचा छोटा राहिलेला नाही. 7 समुद्र आणि हा सुंदर क्रिकेट खेळत होता श्रेयस कदम, केतन म्हात्रे. आता टेनिस क्रिकेटचा गॉड बघितला तर कृष्णा सातपुते. खूप मोठे मोठे प्लेयर तयार झाले. 14. टेनिस क्रिकेटमध्ये कार सुद्धा दिली जाते मॅन ऑफ द सिरीजला. रतन बुवा पाहिला असेल आपण, सुप्रीमो पाहिली असेल, मोठी स्पर्धा, एक मानाची स्पर्धा.
सुंदर अशी गोलंदाजी. रोशन बॉलिंगचा मारा करतील. निर्धाव चेंडू. मला वाटतं मयूर बॉल टप्पा पडल्यानंतर खालच्या दिशेला राहिलेला आहे. हो नक्कीच, बॉल बॅटवर येत नाहीये आणि थोडासा अंधार सुद्धा, अंधुक प्रकाशामध्ये बॉल कदाचित फलंदाज दिसण्यामध्ये अडचण येत असेल असं वाटतं. दोन षटकांच्या पूर्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या मात्र 15. 12 चेंडू 15 धाव म्हणजे 7.50चा रन रेट आहे. रणसंख्या थोडी मला वाटतं मयूर वाढवावी लागेल. हो, या षटकामध्ये मला वाटतं मिनिमम 10 धावा तरी कराव्यात, एक ॲव्हरेज स्कोर होईल, नाहीतर मग गोलंदाजीवरती प्रेशर पडेल. नक्कीच मयूर. बघूया स्ट्राईकला पण मयूर मला वाटतं दर्शन आलेलं आहे. दर्शन सारखी खेळी दाखवणं अपेक्षित त्यांच्याकडून. याच्या बॅटचं आणि बॉलचं घर्षण होत नाहीये लवकर असं मला वाटतं. नक्कीच मयूर, घर्षण होणं गरजेचं. बॉलिंगला आलेले आहे ते म्हणजे विनू. एक अवांतर धाव. काही गरज नव्हती, चेंडू डॉट जात होते, परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे चेंडू खूपच बाहेर गेला लक्ष्यच्या आणि त्यामुळे वाईट दिलेल्या पंचाने. शेवटचं शतक घेऊन येतात ते म्हणजे विनू. फायनल फर्स्ट इनिंग, शेवटचं षटक. अतिशय खराब अशी गोलंदाजी, वाईट धाव. शेवटच्या षटकाचं प्रेशर घेतलं असं मला वाटतं गोलंदाजाने, कारण चांगले गोलंदाजी करत होते. डॉट चेंडू येत होते, सिंगल डबलच येत होते, जास्त रन पण जात नव्हते, तरी सुद्धा वाईट जात आहेत. नक्कीच मयूर. मला वाटतं 20च्या वरती धावा जर झाल्या तरी सुद्धा एक डिपेंडेबल स्कोर चांगला राहील, कारण बॉलिंग साईड त्यांची गोलंदाजी खूपच चांगली आहे धारावी संघाची, नो डाऊट. आपण पाहिली मागाठाणे विरुद्ध. नक्कीच मयूर. आणि लेग साईडला मारलेला चेंडू, एक धावा पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चोरटी धाव मला म्हणावी लागेल. नक्कीच 2 धावा आल्या, 2 चेंडू वाईट. मला वाटतं एक तरी मोठा फटका मारला पाहिजे दर्शन यांनी. संघाला धावसंख्येची गरज आहे, कारण की तो धावसंख्या मोठी असेल तर जे गोलंदाजीवरती जे सेकंड इनिंगला जे प्रेशर होतं ते थोडं कमी होतं. नक्कीच. धावसंख्या 19. पुन्हा एकदा वाईड, खूपच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, दिशाहीन गोलंदाजी करीत आहेत विनू. प्रेशर घ्यायची काय गरज नाही, कारण की स्कोअर काही धावा जास्त झालेल्या नाहीत विरोधी संघाच्या. 3 वाईड गेले, 3 चेंडू एक्स्ट्रा टाकावे लागतील. यॉर्क, वा, 1 धाव, 1 डी. तीन चेंडू शिल्लक अजूनही. एकवीस धावा झाल्यात. 2 चेंडू 21 धावा, 3 चेंडू शिल्लक. दर्शन अतिशय हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच
चांगला असा कमबॅक विनू यांचा. 3 बॉल 22. गेल्या सामन्यामध्ये सुद्धा 23 धावांचं चांगली डिपेंड केलं होतं मागाठाणे यांना. मला वाटतं धारावी संघाने, बरोबर ना? नक्कीच 23 नक्कीच धावा. मयूर. लो टप्प्याचा चेंडू. कैलास कैलास समालोचन कक्ष जायचंय. कैलास लेग साइडला मारलेला चेंडू. 2 धावा काढताना धावची असफल. हॅलो 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 हॅलो. लेग साइडला मारलेला चेंडू. हॅलो, हा बस. हॅलो हॅलो हॅलो. 2 धावा काढ. हॅलो हॅलो हॅलो. 24 धावांचं आव्हान. 24 धावांचं आव्हान आहे. गेल्या वेळी सुद्धा 23 धावांचं आव्हान दिलं होतं मागाठाण्याला, ते त्यांना पेलवलं नाही आणि अंतिम सामन्यामध्ये आला धारावीचा संघ. आता का किल्ला विरुद्ध धारावी, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 15 चेंडू 24 धावा. मोरिया 11. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. वेळेचं आपल्याला खूप बंधन आहे. 10वीचे पेपर चालू आहेत, त्यांची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लवकरात लवकर सामने संपून. बॉलिंगचा मारा करतील ते म्हणजे हेमंत. आणि टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव योगेश पेनकर, तसाच धारावीचा योगेश सुद्धा आलाय फलंदाजीला. बघूया काय फलंदाजी करतोय. मी कालीची फलंदाजी पाहिली, खूपच चांगली फलंदाजी करतो. पहिल्या बॉलवरूनच अटॅक करायला बघतो, गोलंदाजावर तुटून पडतो आणि शाहूकार षटकारांची आतषबाजी त्याची केली होती. आज पाहूया तो का किल्ला ह्या संघा विरुद्ध काय कामगिरी करतोय. नक्कीच मयूर, योगेश यांची खेळी एकदम शांत स्वभावाची आहे. धारावी मेंटेनन्स आणि मोरिया आयलंड. मोरियाचा पहिला फलंदाज योगेश.
पहिल्या चेंडूवरती लांब 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 खूपच लांब जा आणि चेंडू आणा. आता एवढा लांब गेला की चेंडू भेटणारच नाही. बॉल द्यायचंय. पहिल्या चेंडूवर खूपच लांब मारला. मी बोललो ना पहिल्या चेंडूवरच अटॅक करणार योगेश आणि त्याने केलंच. पहिल्या चेंडूवर मुंबईचं चुपून आणि योगेश मारतोय आता उचलून उचलून. रमेश मुकेश पुढची तयारी आपण करून घ्यावीत. ऑफ साइडला मारलेला चेंडू बघूया. एक धावा कंप्लीट. गचाळ असं क्षेत्ररक्षण. गचाळ अतिशय गचाळ. दोन चेंडू 10 धावा. मला वाटतं योगेश यांना खूपच घाई आहे आम्हाला सहकार्य करायची. लवकरात लवकर सामना संपवायचा. त्यांना लवकरच घरी ट्रॉफी घेऊन जायची धारावीमध्ये नक्कीच मला वाटतं. आणि आज रविवार आहे. कोणालाही लवकरच जावं लागेल. हो पार्टी तर बनते. ऑफ साइडला मारलेला चेंडू बघूया. एक धावा कंप. गचाळ. वाईड पंचांकडून वाईड घोषित. 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज. 24 करायची आहेत. स्कोर बोर्डवर वाईटची नोंद घ्यावी. 2 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू बाकी. पाहूयात योगेश यांचा काय विचार चालू आहे. अपील यांचा काय होतं विचार चालू फेटाळून आहे? लावलंय योगेश. जर मेंटेनन्स धारा मेंटेनला हा सामना जिंकायचा तर योगेशचा गडी बाद करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच मयूर. 3 चेंडू 11 धावा. स्कोर फलकावर. अतिशय सुंदर असा लेग साइडला मारलेला चेंडू. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दर्शन यांच्याकडे होता चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. उंच असा टोलावलेला चेंडू पाहूयात. आणि सुंदर असा झेल बाद. पहिलं षटक समाप्त. 1 विकेट अभावी. हॅलो का अफलातून झेल घेतलाय धारावी मेंटेनन्स या संघाकडून. या खेळाडूंना खरंच धावत येऊन एवढा उंच झेल घेणं एवढं सोपं नाहीये. उंच असा टोलावलेला चेंडू पाहूयात. आणि सुंदर असा झेल बाद. बॅट्समॅन नेम. CSK. ओहो रिव्हर्स. योगेश पेंडकर रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल.
गेल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली ती ओमप्रकाशने. या मॅच मध्ये बघूया काय करतो. फिरकी गोलंदाज. वाईड चेंडू. पंचांनी वाईड दिले. जर्सी नंबर 45 ओम प्रकाश. काय गोलंदाजी आहे, लाजवाब. नावामध्ये प्रकाश आहे आणि गोलंदाजीमध्ये प्रकाश असा उजून उजून दिसायला लागलाय आता. नक्कीच. आणि मयूर ओम प्रकाशच्या बॉलिंग मध्ये थोडासा आपल्याला गोलंदाजी टर्न बघायला आहे, भेटतोय. लाजवाब. मागच्या मॅच मध्ये भेटला होता, याही मॅच मध्ये भेटतोय. चांगला चेंडू होतोय, लेग स्पिन टाकतोय. आणि थोडंसं स्विंग होतोय, चेंडू स्पिन करतोय आणि त्याच्यामध्ये पण फास्ट चेंडू टाकतोय. त्यामुळे बॅट्समॅनला काही तो चेंडू समजत नाहीये, त्यामुळे डॉट गेला. नक्कीच योगेशला कुठेतरी स्ट्रगल करायला लावणारा हा गोलंदाज ओम प्रकाश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. उंच असा टोलावलेला चेंडू. सुंदर गोलंदाजी. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण. खूप टाइम होता टोलावलेला चेंडू. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 5 चेंडूत 8 धावांची आवश्यकता मोरिया 11 यांना जिंकण्यासाठी. फायनलचा सामना आणि 5 चेंडू 8 धावा. बॉलरवर नक्कीच प्रेशर असेल मला वाटतं मयूर. हो नक्कीच, पण आता योगेश नॉन स्ट्राईकला असल्यामुळे गोलंदाजाचं प्रेशर थोडं कमी झालं असेल. कॅचेस विन मॅचेस. ही योगेशची कॅच खूप महागात पडू शकते धारावी मेंटेनन्स यांना, असं मला वाटतं. नक्कीच मयूर. आणि बघितलं तर आपण खूप वेळ होता फिल्डरकडे कॅच जज करण्यासाठी. झेल चुकला नाही पाहिजे होता, पण प्रयत्न त्यांनी केला होता, पण प्रयत्नार्थी यश. नक्कीच. उंच असा टोलावलेला चेंडू आणि हा षटकार. षटकार षटकार षटकार. मोरिया 11 मला वाटतं विजयाकडे चाल करताना. फक्त 2 धावा दूर आहेत. कप उचलायला 2 धावा. मार व्हावा 2 धावा.
पुढील चेंडू 2 धावांची आवश्यकता. सुंदर असा शॉट खाली फिल्डर अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण आणि मोरया इलेव्हन फायनल विजेता संघ योगेश योगेश गाजलेला खेळाडू. ओहो काय सेलिब्रेशन आहे, काय सेलिब्रेशन आहे. वर्ल्ड कप जिंकला असं मला वाटतं. कॅचेस विन मॅचेस. अभिनंदन 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 मोरया इलेव्हन. मोरया गणपती बाप्पा मोरया. आले काय ते तर माननीय श्री सुशांत वसंत साळुंके उपसमन्वयक शिवसेना शिवडी विधानसभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना के भाई यांचं आगमन होताना गोदरेज ग्राउंडवर सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. खरंच ते मयूर म्हणतात ना कॅचेस विन मॅचेस. हो नक्कीच. योगेशची कॅच खूप महागात पडली सुटली, त्यामुळे मला वाटतं हा विजय नक्कीच जवळ आला होता. आणि जो तिसरा फलंदाज होता त्याने सुद्धा बॅटरने चांगली फलंदाजी केली. तर विनू मॅन ऑफ द मॅच स्वीकारावी. विनू तसेच दोन्ही संघांनी समालोचन कक्षाजवळ यायचंय. दोन्ही संघांनी स्टेज दोन्ही विजयी उपविजयी संघांनी समालोचन कक्ष गाठायचा आहे त्वरित. हॅलो. सर्व विजयी उपविजयी संघांनी समालोचन कक्ष लवकरात लवकर गाठायचा आहे. पिक्चर अभी बाकी आहे. आता थोड्याच वेळात मालिकेतील पुरस्कार सामनावीर मालिकावीर जे पारितोषिक आहे प्रथम द्वितीय तृतीय. आणि मयूर मला वाटतं खरंच अंपायरचा आपण हार्दिक आभार मानले पाहिजेत. हो नक्कीच. अंपायर्स म्हणजे मॅन मध्ये जे न्याय आपण कधी कोर्टात गेलं तर कसं जज असतात ते डिसिजन घेतात, तसं पंचांचं काम त्या ग्राउंडवर तेच करतात. आणि कुठेतरी 19-20 होतच. ते तर आहे. कोणी 100% ते तर आहे. बरोबर नसतोच. चुकतो तोच शिकतो आणि चुकतो तोच माणूस पुढे जातो. दोन्ही अंपायरचे मागाठाणे आभारी आहोत आम्ही. सुद्धा पुन्हा एकदा आभार. आपण सहकार्य केलं आणि चांगला खेळ केलात नो डाऊट. चारही संघांनी आपापला संघ घेऊन समालोचन कक्षात शिस्तबद्ध पद्धतीने उभे राहावे. आतापर्यंत तुम्ही चांगलं शिस्तीचं योगदान दिलेलं आहे. आम्ही खरंच तुमचे आभारी आहोत. शेवटीही तुम्ही त्या शिस्तीने आम्हाला सहकार्य कराल हीच अपेक्षा. शेवटी मी ठरल्याप्रमाणे पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं योगेशने. त्याची फलंदाजी खूपच चांगली आहे. योगेश एक नावाजलेला खेळाडू आपल्या मला वाटतं पुन्हा 27 डेपोमध्ये जर
फलंदाज म्हटलं तर योगेशचं नाव मी वर येईन सर्वात. फलंदाजी असेल गोलंदाजी, एक अष्टपैलू खेळाडू. हो मिलिंद सर काय आहे 222 8424 नाही कुठे पोहोचतोय का बघा आधी. मला पण घे ना. कॅमेरा कॅमेरा उतरला. कॅमेरा इथेच आहे. इकडे मला. ए अक्षय सरांना विचारून